नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या एका नवीन माहितीपूर्ण प्रवासात तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आपण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहोत आणि आजचा आपला प्रवास हा 15 डब्याने होणार आहे। म्हणजे 15 डबा वाढून एक साधारण महिनाभर झालेला आहे। कर्जत बदलापूरच्या दिशेने 15 डबा एक्स्ट्रा वाढवण्यात आलेले आहेत। तर प्रवाशांना त्याचा फायदाच होतो आहे, परंतु त्या 15 डबा चालून त्या जर वेळेत नाही चालवल्या तर त्याचा काही एक उपयोग नाही। त्या आपण आधी देखील म्हटलेलो आहोत। आपण या आधी देखील 15 डबा गाडीचे व्हिडिओ टाकलेले आहेत। तर आता तुम्हाला एक लेटेस्ट दाखवतो बघा 15 डब्याचा। हे बघा 10 वाजून 16 मिनटं झालेले आहेत आणि नऊ वाजून 42 मिनटाची ठाण्याला जाणारी 15 डबा लोकल आत्ताशी प्लॅटफॉर्मला लागत आहे। तुम्ही पाहू शकता 10:16 झालेले आहेत, तशी गाडी आलेली आहे। चला, तर ह्याच गाडीने आपण ठाण्यापर्यंत प्रवास करणार आहोत आणि ठाण्यावरून परत जेव्हा ती मुंबईकडे येईल तेव्हा किती वेळ अजून लेट होते ते देखील तुम्हाला दाखवतो। चला, तिथून आपण डिपार्ट पण करणार आहोत। या गाडीला मित्रांनो दादर, कुर्ला, घाटकोपर आणि मुलुंड या अवघी 4 स्टेशन आहेत मध्ये। म्हणजे भायखळा थांबत नाही, भायखळा नॉनस्टॉप आहे गाडी। 10:19 झालेत। तुम्हाला माझ्या गाड्या देखील दाखवतो। माझ्याकडे नेहमी 5 मिनटं पुढे असतं, माझ्याकडे 10:25 होत आले। तर चला, आता आपण पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया आपण। मित्रांनो, या अगोदर देखील आपण 15 डबाचा प्रवास दाखवलेला आहे, परंतु ह्यावेळी दाखवण्यामागचं कारण इतकंच की 15 डबा आणि 12 डब्यांच्या रचनेमध्ये जो फरक असतो ना, म्हणजे खास करून महिला वर्गाचा जो डबा येतो तो ज्या प्रकारे 12 डबा आणि 15 डबामध्ये पुढे मागे असतो, तर मी कित्येकदा ते नोट केलेलं आहे की जेव्हा 15 डबा येत असते तर तेव्हा महिला या 12 डब्याच्या रचनेनुसारच उभ्या असतात। तर ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आणि या अगोदर देखील आपण जो व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये आपण मेन्शन केलेलं आहे की 12 डबा आणि 15 डबा म्हणजे 3 डबे वाढल्यानंतर देखील सामान्य प्रवाशांना अवघा अर्धा डबाच जास्त मिळतो, हे देखील आपण दाखवलेलं आहे। तर चला, इथे चढूया, कारण पुढचे 2-3 डबे तर लेडीजच आहेत, तर त्यामुळे जास्त पुढे जाण्यात काय अर्थ नाही, आपण इथेच थांबूया। मित्रांनो, या आधी देखील आपण 15 डब्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत की मध्य रेल्वेच्या गाड्या हे लेटच असतात, तर आपण वारंवार सांगितलेले आहे। तर त्यामागे काही माझा मध्य रेल्वेवर राग नसून मी मध्य रेल्वेचा एक मोठा फॅन आहे, परंतु गाड्या लेट होण्यामागचं मुख्य कारण जे आपण नेहमी वारंवार सांगितलेलं आहे की मेल एक्सप्रेस जोपर्यंत मेन लाईनपासून वेगळी होत नाही तोपर्यंत मध्य रेल्वेच्या गाड्या वेळेत चालू शकत नाही, आणि हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। फायनली गाडीला सिग्नल मिळालेला आहे। फायनली मित्रांनो निघाली गाडी। 9:42ची 15 डबा ठाणा जलद लोकल ही साधारण आता प्लॅटफॉर्मवरचं गाड्या नाही दाखवू शकत, ते मागे माझ्या गाड्यात 10:35 होऊन गेलेत, म्हणजे 10:30 होऊन गेलेत। 10:30 होऊन गेलेत म्हणजे जवळपास मित्रांनो एक 50 मिनटं गाडी उशिरा झाली। 50 मिनटं गाडी लेट चालू आहे 15 डबा। गाडी एकदम नागमोडी वळण घेत चालते। हे बघा मित्रांनो, ॲक्च्युली हे क्रॉसिंग पण असतं ना, कारण गाडी 7 वरून जेव्हा 3 कडे जाते, क्रमांक 7 वर उभी होती आता ही 15 डबा, आता क्रमांक 7 वरून जेव्हा तिला 3 नंबरकडे जायचं आहे तर तेव्हा तिला किमान 3 ते 4 पटरी क्रॉस करायचे आहेत। आणि ते क्रॉस करत असताना ती बाकी इतर गाड्या देखील तिला थांबवायला लागतात, कारण किमान मध्ये 3 ट्रॅकमध्ये गाड्या नसल्या पाहिजेत, हे देखील बघावं लागतं। आता बघा, आता आपली गाडी 4 नंबरकडे आली आहे। आता 4 नंबरकडून जशी ती 3 नंबरकडे जाईल ना, तशी समोर एक ट्रेन उभी आहे जी आपली गाडी क्रॉसिंग करते म्हणून तिला थांबून धरलेलं आहे मुंबईकडे येणाऱ्या गाडीला। ती देखील दाखवतो तुम्हाला। हे बघा, आता ही गाडी थांबून होती कारण आपली गाडी क्रॉस करून येत होती मेन ट्रॅकवर म्हणून।
आपली गाडी भायखळा स्किप करते. तिला भायखळ्याला थांबा नाही, थेट दादरला थांबाय. भायखळा स्थानक 60. तिला थांबा नाही इथे. ती देखील 15 डबा नाही 12 डबा आहे. मला वाटलं 15 डबा आहे. वेस्टर्न रेल्वे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघाल्यानंतर पहिलं स्थानक आपल्याला दादर लागते. दादर स्थानकात गाडी आलेली आहे. दादर स्थानकात गाडी आलेली आहे मित्रांनो. नऊ 55ची गाडी आहे. 10:43ला आली आहे. 9:55ची गाडी 10:43. 12 डब्याचा महिला डबा इथे येतो. पण आता गाडीत फुल लेडीज बसले आहेत कारण गाडी आली 15 डबा. ॲक्च्युली 15 डबाच आहे, पण आजही महिला वर्ग या 12 डब्याच्या हिशोबानेच उभं राहतात. महिला वर्गाने ही गोष्ट लक्षात घ्या की 15 डबा आल्यानंतर डब्यांची रचना बदलते. ही 15 डबा आहे आणि आपल्या गाडीत संपूर्ण महिला वर्ग आहे. आपली रेल्वे वेळेत चालण्याकरता यांचा मोठा हातभार आहे मित्रांनो. हे बघा, लहान मुलाला कडेवर घेऊन कशी चालली ती बाई. उन्हात अनात पाऊस वारा पावसात सदैव तत्पर असतात कामासाठी. त्याच्यामुळे आपला प्रवास हा वेळेत व सुखकर होत असतो. कुर्ला स्थानक आलं. आपला ऑफिशियली दुसरा हॉल्ट आला आहे. स्टेशन द्या बाजूला सगळा महिला वर्ग उतरताना. कुठल्याही स्टेशनवर 15 डबा जेव्हा जाते ना, तर महिला वर्ग हा 12 डब्याच्या रचनेनुसारच उभा असतो. आणि मग गाडी जेव्हा एकदम येऊन थांबते तेव्हा मग त्यांची तारंबळ उडते. तर आपण पुढे घाटकोपरला देखील दाखवू. आता इथे देखील बघा, चढायला महिलाच वर्ग असणार उभा. महिला वर्गच उभा आहे. 12 डब्याच्या रचनेनुसारच उभा राहतो. मित्रांनो, रेल्वेने देखील जर 15 डबा प्लॅटफॉर्मवर येत असेल तर किमान महिला वर्गासाठी की 12 डब्याऐवजी 15 डब्याच्या रचनेनुसार महिलांनी प्लॅटफॉर्मवर उभं राहावे अशी जर उद्घोषणा केली तरी ते बरं राहील असं मला वाटतं. तर तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. घाटकोपर आला. आता इथे देखील बघा महिला वर्ग हा 15 डबा महिला डबा इथे येतो हा बोर्डकडे. त्या बघा महिला इथे पुढे उभ्या. आता गाडी थांबल्यानंतर त्यांची तारंबळ उडणार. हा बघा, हा डबा जेंट्स आहे पण महिला वर्ग चढणार कारण 12 डब्याच्या रचनेनुसार हा महिला डबा इथे येतो. हा जेंट्स आहे. दहा 6
10:57 म्हणजे अजूनही गाडी 50 मिनटं उशीर आहे. अजूनही गाडी 50 मिनटं लेट चालली आहे. मांडू स्टेशनच्या त्या डोक्याला पाऊस होता, ह्या डोक्याला नाही. ह्या साईडला एकदम सुक्क आहे. 2 मिनटाच्या अंतराने एकदम कडक ऊन आला. मांडू स्टेशनला कांजूरच्या दिशेने पाऊस पडत होता आणि नाऊडच्या दिशेने एकदम एक कडक ऊन होता. हो, गाडी 50 मिनटं लेट असून देखील मुलुंडला रिटर्न फिरणारं पब्लिक आहे. मुंबईकडे जाणार आहे रिटर्न पब्लिक आहे अर्धून जास्त. पाचवी 11 10:18चे लोकल मुलुंडला 11:05 11:07ला आले. अजूनही 50 मिनटाचा लेट मेंटेन ठेवून. सात नंबरकडे चालले आता. ह्या लोकलने प्रवास करणारं पब्लिक ह्या लोकलनेच जातं. आणि किती लेट आहे बघा, सॉलिड भरलेलं आहे. 10:46 2 मिनटात निघाली गाडी. 10:46ची 11:20ला साधारण 35 मिनटं. येताना 50 मिनटं लेट आली, जाताना 35 मिनटं लेट चालली. गाडी खाली आहे. मित्रांनो, मुंबईहून ठाण्याकडे जाताना 50 मिनटं आणि आता 35 मिनटं. 11:14चा टायमिंग आहे इकडे दादरला. आता आपण दादरला उतरलो आहे. 11:14चा टायमिंग आहे आणि 11:49ला निघाली. म्हणजे जवळपास 35 ते 40 मिनटं टाईम मेंटेन करत ती गाडी चालली आहे. 15 डबा. आपण या व्हिडिओला इथेच एंड करूया मित्रांनो.